छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज हंबरडा मोर्चा काढला जातोय। ठाकरेंच्या मोर्चासाठी जंगी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार आहे। शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। कर्जमाफीचं काय झालं असा सवाल ठाकरेंची शिवसेना विचारणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठवाडा व्यापी आंदोलन हे असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना मराठवाड्याच्या रस्त्यांवर उतरते। हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। हा मला सांगा 50,000 हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची। नुकसान भरपाई दिलंय का? नाही दिलंय। कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची, दिलंय का? नाही। यात आमचा काय संबंध आहे? आम्ही जिवंतच आहोत। आम्ही जिवंत नाही, तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरते। संभाजीनगरमध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे। ही काही दृश्य आपण संभाजीनगरमधली पाहतोय। या मोर्चाच्या तयारीची ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्सची मराठवाड्याचा हंबरडा असं नाव या मोर्चाला, या आंदोलनाला देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अंबादास दानवे मराठवाड्यातले संभाजीनगरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते यांच्याकडून या सगळ्या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे। जोरदार तयारी या आंदोलनाची, या मोर्चाची करण्यात आलेली आहे। ही काही दृश्य आपण तयारीच्या संदर्भातली पाहतोय। अंबादास दानवे यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला गेला त्यावेळची दृश्य। तर शेतकऱ्यांना दिलेली मदत ही अपुरी आहे। संपूर्ण कर्जमाफीचं नेमकं काय झालं असे काही मुद्दे घेऊन ठाकरेंची शिवसेना आज संभाजीनगरच्या रस्त्यावर उतरते। खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत। ज्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काय नाही। इथं पण आले, हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय? अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार? जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा हंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। आणि या मोर्चा संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, या मोर्चावरून आता टीका वगैरे सुद्धा सुरू झालेली आहे, मात्र मोर्चाची नेमकी तयारी काय आहे, काय सध्या मोर्चाच्या ठिकाणी दिसतंय? काही आंदोलक वगैरे यायला सुरुवात झाली? विक्रांत, हळूहळू आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे। 12 वाजेचा हा मोर्चा आहे आणि मी तुम्हाला हा क्रांती चौकचा हा मंच उभारण्यात आलेला आहे। याच मंचावरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। साधारण 12 वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देखील आहे। त्यामुळे या परिसराला पूर्ण भगवामय करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी बॅनर असतील, झेंडे असतील हे लावून या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून या हंबरडा मोर्चाची जोरदार चर्चा मराठवाड्यामध्ये होती, मात्र काल एकनाथ शिंदे हे या संभाजीनगरमध्ये आले होते। त्यांनी देखील या हंबरडा मोर्चा या नावावरून टीका केलेली होती आणि बऱ्याचशा
बऱ्याचशा सत्ताधारी पक्षांकडच्या नेत्यांकडून, घटक पक्षांच्या नेत्याकडून या सर्व आंदोलनावरती टीका केली जाते। सातत्याने आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मराठवाड्यामध्ये मोठं आंदोलन उभारलं गेलेलं आहे। शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी। पंजाब राज्यामध्ये ज्याप्रमाणे 50,000 हेक्टरी नुकसान देण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे हेक्टरी 50,000 नुकसान शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे। दिवाळी अगोदर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे देण्यात यावे। अशा विविध प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथून हंबरडा मोर्चा निघणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत नाही, मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अशा पद्धतीने सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आणि या मोर्चाला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहे। काल झालेल्या संपूर्ण टीकेवरती उद्धव ठाकरे नेमकं या सभेमध्ये काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेले आहे। दिवसभर या संदर्भातले अपडेट्स जे आहेत तुमच्याकडून ते घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। आपण